तर आज मी बनवायला घेतला होता इथं लच्छा पराठा. आणि लच्छा पराठा बनवण्यामागे रिझन हे होतं की ह्याच्या ज्या पीठ होतं ह्याच्यामध्ये पालक मिक्स करून ना आत्यांनी पुऱ्यांसाठी मळलं होतं, तर थोडंसं पीठ राहिलं होतं, तर मी संध्याकाळी आल्यानंतर ना त्याचा लच्छा पराठा बनवला. आजचा व्हिडिओ बिटूचे पप्पा काढत आहेत आणि ते मला म्हणत होते की मी तुला लच्छा पराठा बनवायला शिकवलेला आहे, तुला काहीसुद्धा येत नव्हतं, असं आमचं डिस्कशन चालू होतं. आणि त्यांना काय माहिती अचानकच मध्येच काही हुक्की आली होती आणि मला म्हणत होते तुला हा पराठा मिस करायला शिकवलेला आहे. आणखीन मग त्यानंतर बिटूच्या स्कूलचं डिस्कशन चालू होतं आमचं की बिटूच्या स्कूलमध्ये त्या दिवशी असा किस्सा झाला होता की टिफिनच बिटूच्या मावशींनी बिटूला प्रोव्हाइड केला नव्हता, जो की बाहेर राहिलेला. त्यांनी काय झालं होतं की स्कूलमध्ये गेला आतमध्ये गाडीलाच बॅग राहिली होती, म्हणून बिटूचे पप्पा मागून गेले बॅग द्यायला, मावशीच्या हातात दिली त्याला द्या म्हणून, पण मावशीने त्याला टिफिनच दिला नाही. तो दिवसभर उपाशी होता. खूप तळमळ होती. जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं की त्याच्यासोबत असं झालं, कारण की त्या दिवशी सकाळी ना तो दररोज चहा चपाती खातो, पण त्या दिवशी तो बॉर्नविटा आणि दूधच पिऊन गेला होता. आणि ह्यांना पण आपण वायफायचं कनेक्शन घेतलेलं आहे ना, तर त्या कामामुळं ना ह्यांना पण जायला उशीर झाला होता. तर त्या दिवशी त्याच्यावरती ना खूप म्हणजे असं हे झालं होतं. मला तर खूप वाईट वाटत होतं. मला हे त्या दिवशी बिटूच्या पप्पांनी रात्री सांगितलं की त्याच्यासोबत असं असं झालं आहे म्हणून, त्याला टिफिनच नव्हता खायला, तो उपाशीच होता दिवसभर म्हणून. मग मी रात्री 11:30 वाजता त्याच्या स्कूलच्या टीचरला मेसेज केला होता, प्रिन्सिपलला डायरेक्ट. ही काही पद्धत आहे असं तसं, आणि माझी बोलण्याची पद्धत तुम्हाला माहीतच असेल, जर एखाद्याचं काही चुकत असेल तर आपण त्याला सोडत नाही. रात्री 11:30 वाजता मी त्यांना मेसेज करून झापलं, म्हटलं ही काय पद्धत आहे, तुम्ही असलं कसलं मॅनेजमेंट आहे तुमचं, इतकं दिवसभर टिफिन तुमच्या बाहेर उभा होता, म्हणजे बाहेर ठेवलेला होता टिफिन, तरी तुम्ही विचारलंसुद्धा नाही की हा नेमका कोणाचा आहे काय. मी खूप बडबड केली त्यांना. आणि त्याच्यानंतर त्यांनी का माझे मेसेज बघून सोडून दिले, पण नंतर त्यांचा जो प्रिन्सिपलचा हेड आहे त्यांचा मला म्हणजे त्या स्कूलचे जे ओनर आहेत मी त्यांना पण मेसेज केला होता मला तुम्हाला भेटायचं आहे म्हणून. मग त्यांनी मला टाईम दिला होता. मग त्याबद्दलच आता डिस्कशन चालू होतं की मी म्हटलं त्यांनी मला टाईम दिला आहे म्हटलं मीटिंगचा, तर आपण जाऊ म्हटलं भेटून येऊ त्यांना. ही काही पद्धत आहे असं बिटूसोबत झाले आणखीन मुलांसोबत होऊ शकतं. तर मी आज रात्री गेल्यानंतर मग ह्याची भाजी बनवली होती वांग्याची, मिरच्या तळल्या होत्या आत्यांनी दुपारीच. मग हा पराठा भात वांग्याची भाजी असा हा बेत होता. जेवण झाल्यानंतर आम्ही मेहंदी काढायला बसलो होतो. नागपंचमी येते, लहानपणीची आठवण झाली जेव्हा मला कळलं की नागपंचमी येते. मी जाताना मेहंदीचे कोण घेऊन गेले होते. मग इथं मी आत्यांना मेहंदी काढते. मला एवढी खास मेहंदी नाही येत, पण आपलं ट्राय करते थोडंफार, आपल्या घरातल्या घरात काही ना काही होऊन जातं. तर ही अशी मी छान मेहंदी काढलेली आहे. आणि मी माझ्या हातावरती फक्त टिपकेच दिले होते, कारण की मला